1150, 1200, 1200, 1300, 1300, 1300, 1300 किंमत असा 1300, 1300, 13 कोण 1300, 1300, 1300, 1300, 50. 1400, 1400, 1400, 1400, 1400, 1400, 1400, बोल काय होय. हे बघा मित्रांनो, एकदम ताजा मासा आहे बघा, कसं रक्त आहे बघा मित्रांनो. असे पीस मारूया आपण. ताजा मासा आहे बघा कसा. नमस्कार मित्रांनो, मी सचिन गोगळे स्वागत करतोय तुमचं माझ्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे कोकण फिश लवर. मित्रांनो, आज आपण हा रावस मासा आणलाय बघा, एकदम ताजा आहे बघा. तर मित्रांनो, या माशाचं आपण कटिंग बघूया आणि याची कढी आम्ही बनवतो ती पण तुम्हाला दाखवतो. हा बघा, रावस मासा एकदम ताजा आहे बघा. चला, एकदम ताजा मासा आहे मित्रांनो बघा. रावस आमचा हा मासा मित्रांनो आपल्या इथे शक्यतो कमीच मिळतो आमच्या कोकण पट्टीमध्ये, त्यामुळे हा मासा पण टेस्टला चांगला लागतो मित्रांनो. महाग पण आहे. हे बघा मित्रांनो, एकदम ताजा मासा बघा कसं रक्त आहे. कलेजा भैया, कलेजा. मित्रांनो, पीस मध्ये आपण ताजा मासा आहे बघा. हे बघा क्वालिटी बघा मित्रांनो, क्वालिटी. असा ताजा मासा मिळाला पाहिजे, पैसे खर्च करायला वाटत नाही. पण असा ताजा मासा मिळाला तर खायला पण चांगला लागतो आणि तब्येतीसाठी पण चांगला असतो. बघा रावस मासा साधारण 2 किलोच्या अंदाजाने 2 किलो वजन असेल त्याचं. 2 किलोचा होता मित्रांनो. आणि त्याच्यामध्ये गाबोळी मिळाली बघा. ही अंडी आहेत आणि हे त्याचा कलेजा काळीच. काटा पण मित्रांनो, मधला काटा जरा कडक आहे बघा. मधला काटा जरा कडक असतो त्याचा. मित्रांनो, हे बघा एवढे पीस पडले आहे बघा. ताजा मासा कसा दिसतो बघा. आता याची आपण कढी बनवूया आणि फ्राय पण करतो, ते तुम्हाला व्हिडिओ दाखवतो मित्रांनो. बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक पण करा. मित्रांनो, हे बघा, आता इकडे कांदा भाजून झाला आहे. याच्यामध्ये आता टोमॅटो घालूया. टोमॅटो पण व्यवस्थित जरा भाजून घेतला. नंतर मग आपण ते कढीचं वाटण घालूया आतमध्ये. कांदा टोमॅटो भाजून झाला, आता याच्यामध्ये हे आपलं वाटण घालूया. जरा व्यवस्थित मिक्स करून ठेवूया. पाणी घालतोय मध्ये आता पातळ करू. मग आता मित्रांनो, जरा याला उकळी येऊ दे. उकळी आल्यावर आपण मासे घालूया आतमध्ये. हे बघा, इकडे आमचे मासे ठेवलेले आहेत. हे बघा मित्रांनो, मासे घालते बघा. घाल मग ते. हे बघा मित्रांनो, आता हे मोठे मासे घालूया आपण. आणखी सगळे हे बघा. हे बघा मित्रांनो, हे मासे घालून झाले. आता बघूया, आता जरा हिला जरा उकळी येऊ द्या कढीला.
आमची कढी रेडी झाली. आता ती कोथिंबीर तिथे ठेवलेली कोथिंबीर घातली काय कढी रेडी झाली. हां चला, मासे शिजण्यासाठी वेळ लागत नाही, पटकन होता. ही एक दुसरी कढी पण बनवली आम्ही आणि ते फ्रायला ठेवले मासे, हे फ्राय करणार. हे फ्राय पण तुम्हाला दाखवतो थोड्या वेळाने. आणि बघा आपली कढी बघा. हे बघा इकडे तांदळाचं पीठ घेतलं आहे, बेसन आहे आणि बारीक रवा आहे आणि हे आहे बघा हा हिरवा मसाला आहे बघा. हे सगळं मिश्रण एकत्र करून आपण याचं मस्तपैकी त्या माशाला आपण हे करणार आहोत, मॅरिनेट करणार आहोत. हे बघा मित्रांनो, हे आपण कोकम लावलेलं आहे आगळ आणि हे आमचे फ्राय पीस बघा. हे बघा मित्रांनो, आता बाकीचे फ्राय करूया बघा. असे मित्रांनो हे बघा, हे आम्ही फ्राय केले. आणि मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ मित्रांनो मी तुमच्यापर्यंत घेऊन येत राहीन. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. धन्यवाद.